नमस्कार, मी डॉक्टर जया कुऱ्हेकर. माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक धक्कादायक बातमी वाचली आणि तातडीने असं वाटलं की तुमच्याशी बोलायलाच पाहिजे. काय होती ही बातमी? तर मी असं वाचलं की प्रत्येक माणूस जगातला एका वर्षात 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या इतकं प्लॅस्टिक कन्झ्युम करतो. मला खरं वाटलं नाही. तुम्हाला देखील खरं वाटलं नसेल. पण हा रिसर्च आहे आणि रिसर्च करून त्यांनी हे शोधून काढलं आहे. आता मायक्रोप्लॅस्टिक्सच्या थ्रू ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्या शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक्स म्हणजे काय? तर प्लॅस्टिकचे अतिशय फाईन पार्टिकल्स जे आपल्या शरीरात जातात. आता खरंच आपण प्लॅस्टिक कुठे खातो? नाहीच ना खात. पण आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण जे प्लॅस्टिकचे कंटेनर्स वापरतो त्या प्लॅस्टिकच्या कंटेनर्समधनं हे पार्टिकल्स आपल्या सिस्टीममध्ये जातात. 2 प्रकारचे कंटेनर्स आपण वापरतो. एक तर आपण फूडच्या स्टोरेजसाठी डिस्पोजेबल कंटेनर्स वापरतो आणि दुसरे कायमचे जे BPAने एंडॉर्स केलेले आहेत अशा प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या वगैरे वापरतो. प्लॅस्टिकच्या बाटल्या आपण पाणी ठेवायला वापरतो. आता ह्या तिन्हीही कशा डेंजरस आहेत पाहूया. जे मायक्रोप्लॅस्टिक्स आपल्या सिस्टीममध्ये जातात ते पाण्यात विरघळून जातात. जनरली पाण्यात विरघळून जातात किंवा जर प्लॅस्टिकमध्ये पाणी किंवा फूड असेल ते हीट झाल्याने सुद्धा जातात. आपण काय करतो की डिस्पोजेबल कंटेनर्समधनं अन्न घेऊन येतो किंवा मागवतो आणि ते मायक्रोवेव्हमध्ये आपण गरम करतो आणि खातो. तर ह्या प्रोसेसमध्ये ते पार्टिकल्स आहेत, मायक्रोप्लॅस्टिक्स ते विरघळतात त्या फूडमध्ये आणि ते फूड आपण कन्झ्युम करत असतो तर अगदी मायन्यूट क्वांटिटीजमधनं ते जात असतात आणि ते आपल्या सिस्टीममध्ये पोचत असतात. तसंच आपण जेव्हा प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरतो, प्लॅस्टिकच्या बाटल्या किती जुन्या आहेत, काय आहे, ते प्लॅस्टिक कसं आपल्याला काहीही माहीत नसतं आणि तरी आपण त्या वापरतो. तर ह्या बाटल्यासुद्धा उन्हात ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रोप्लॅस्टिक्स विरघळून ते पाणी आपण जर प्यायलं तर आपल्या सिस्टीममध्ये ते पाणी जातं आणि पर्यायाने मायक्रोप्लॅस्टिक्स पण जातात. आणि तिसरं म्हणजे आपण काही असे प्लॅस्टिकचे डबे आपल्या घरात असतातच जे आपण स्टोरेजसाठी वापरतो. ते BPA एंडॉर्स्ड असतात. असं म्हणतात की त्यांनी काही होत नाही. पण ते खरं नाही आहे. कारण आता सगळ्या संशोधनाअंती हे सापडलं आहे की मायक्रोप्लॅस्टिक्स आपल्या शरीरात जातातच. आपण असं म्हणतो की प्राण्यांच्यामध्ये गेले, प्राणी चोक होतात आणि ते मरू शकतात. पण आता माणसाच्या पण शरीरात ते बऱ्यापैकी प्रमाणात सापडले. म्हणजे आता बघा ना, 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या वर्षाला जर आपण आतमध्ये घेत असलो तर ते किती डेंजरस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर गरोदर महिला असतील आणि त्यांनी जर प्लॅस्टिक कन्झ्युम केलं अशा प्रकारे तर ते प्लॅस्टिक त्यांच्या बाळापर्यंत पोचतं आणि मेल चाइल्ड असेल तर त्याच्यात जी इन्फर्टिलिटी आता बरीच कॉमन आहे तर ती कदाचित ह्याच्यामुळे होत असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे की नाही डेंजरस. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे हे मायक्रोप्लॅस्टिक्स आपल्या पोटात जाऊन सिस्टीमलासुद्धा बऱ्यापैकी डेंजरस आहेत. कारण प्लॅस्टिक्स हे कन्झ्युमेबल नाहीच आहेत. त्याच्यामध्ये पॉलिकार्बोनेट वापरतात आणि त्याच्यामध्ये आणखीन काही अशा वस्तू वापरतात की ज्याच्यामुळे ते फ्लेक्झिबल व्हावं आणि हे फ्लेक्झिबल होण्यासाठी ज्या वस्तू वापरतात त्या परत डेंजरस आहेत. आपल्या शरीराला त्या योग्य नाही आहेत. तर आता आपण काय करायला पाहिजे मित्रांनो? आपण खूप वेळेला म्हणतो की प्लॅस्टिक नको, प्लॅस्टिक डिग्रेडेबल नाही आहे, वातावरणात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला डिग्रेड करू शकत नाही, कंपोस्ट करू शकत नाही. मग त्यांनी कितीतरी पर्याय सुचवले आहेत ना. हे प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण बाटलीमध्ये खूप म्हणजे अगदी गच्च भरून त्या बाटल्या जर टाकल्या तर बाटल्या इझी जातात कलेक्ट करायला किंवा त्या बाटल्यांचं परत विटा बनवण्यामध्ये वापर होऊ शकतो असंही आपल्याला निदर्शनाला आलं आहे. रस्ते बनवण्यासाठी ते वापरलेलं आहे प्लॅस्टिक, हेही आपल्याला माहीत आहे. आपण घरगुती स्वरूपात काय करू शकतो? तर कमीत कमी आपण असं करू शकतो की प्लॅस्टिकच्या आहेत ना तुमच्या घरात पिशव्या, त्या वातावरणात टाकू नका. जास्तीत जास्त त्या वापरा आणि नंतर जेव्हा तुम्हाला डिस्पोज करायच्या तेव्हा ते प्रॉपर प्रकारे डिस्पोज करा. आता हे मी तुम्हाला सांगते आहे त्याचं महत्त्व लक्षात घ्या, त्याच्यातनं तयार होणारे धोके लक्षात घ्या आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा हे सांगूया बरं का. कारण पर्यावरण चांगलं असेल तरच सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या राहणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे, पास ऑन करायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया आपण, नक्कीच परत भेटूया. कुठलाही असा इश्यू आला तर आपण नक्कीच परत भेटूया. धन्यवाद.